नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या नीताज किचन यूट्यूब चॅनल मराठीमध्ये. आषाढ महिन्यात घराघरात आवर्जून बनवला जाणारा एक पारंपरिक आणि खूपच चविष्ट पदार्थ घेऊन आले आहे. आज आपण बनवणार आहोत खुसखुशीत गव्हाच्या पिठाच्या कापण्या. या कापण्या इतक्या कुरकुरीत होतात की 8 ते 10 दिवस अगदी ताज्या आणि खुसखुशीत राहतात. या रेसिपीमध्ये मी तुम्हाला पीठ मळण्यापासून परफेक्ट आकार देण्यापर्यंत तळताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची आणि कापण्या जास्त दिवस कुरकुरीत राहण्यासाठी खास टिप्सही सांगणार आहे. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. चला तर रेसिपी बनवायला घेऊया. सर्वात आधी इथे मी 1 कप गूळ, 1 कप पाणी टाकून कढईमध्ये वितळून घेतलेला आहे. गूळ वितळेपर्यंत शिजून घ्यायचं. त्यानंतर गॅस बंद करायचं. ते गुळाचं पाणी थंड होण्याकरता ठेवून द्यायचं. आता एका ताटामध्ये 2 कप गव्हाचं पीठ, अर्धा कप बेसन आणि 2 चम्मच ज्वारीचं पीठ आणि 2 चम्मच रवा घ्यायचा आहे. आता हा कापण्या खुसखुशीत होणार आहेत. तर आपण ज्वारीचं पीठ आणि रवा टाकल्यामुळे कापण्या खुसखुशीत होतात. इथे एकदम चिमूटभर खायचा सोडा आणि 2 चिमूट इतकं मीठ टाकून घ्यायचं. आता हे मिश्रण आपल्याला मिक्स करून घ्यायचं. आणि आता याच्यात 8 ते 10 चम्मच गरम तेल करायचं. कडकडीत करायचं तेल बघू शकता. आणि हे तेलाचं मोहन आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे. आता आधी चम्मचने आपल्याला मिक्स करून घ्यायचं थोडंसं थंड होईपर्यंत. आणि त्यानंतर आपल्याला हाताने सगळं असं या तेलामध्ये मिक्स करायचं आहे. आता कापण्या खुसखुशीत 8 ते 10 दिवस आणि खुसखुशीत राहायला पाहिजे. तर त्यामुळे हे मोहन घालायचं आहे. तेल गरम करून मोहन घातल्याने काय होतं, कापण्या एकदम खुसखुशीत होतात. तर इथे सर्व पीठ आपल्याला मिक्स करून घ्यायचं. आणि आमच्याकडे ना याला आखाड तळलेला असं बोलतात. तुमच्याकडे काय बोलतात ते नक्की सांगा. तर इथे आषाढ स्पेशल गव्हाच्या पिठाच्या 8 ते 10 दिवस टिकणाऱ्या कापण्या मी बनवत आहे. बघू शकता अशा प्रकारे मूठभर पीठ घ्यायचं आणि बघायचं. तर पीठ झालेलं आहे. आणि आपल्याला आपण जे गुळाचं पाणी आणि गुळाचं पाणी तयार केलेलं आहे पाणी टाकून, ते पाणी पण थंड झालेलं आहे. ते चाळून घ्यायचं आणि या पिठामध्ये थोडं-थोडं टाकून आपल्याला मळून घ्यायचं आहे. आता ते जे आपण 1 कप पाणी आणि 1 कप गूळ घेतलं होतं ना, ते परफेक्ट 1 कप इतकं झालं होतं. तर तेवढं आपल्याला एवढ्या पिठाला बरोबर होतं. आता वरतून मी थोडं सुद्धा पाणी न टाकता पीठ मळलेलं आहे. फक्त गुळाच्या पाण्यानेच पीठ मळून घेतलं आणि नंतर थोडा तेलाचा हात लावायचा आणि छान पीठ मऊसर घट्ट असं मळून घ्यायचं. आता एक उंडा घ्यायचा आणि त्या पोळपाटाला तेल लावून घ्यायचं थोडं आणि चपाती याची लाटून घ्यायची. जशी आपण चपाती लाटतो ना, त्यानुसार लाटायचं. पण जास्त जाडही नाही, जास्त पातळही नाही. मीडियम असं आपल्याला लाटून घ्यायचं आहे. तर मी उंडा करून घेतलेला आहे आणि आता याला थोडं-थोडं तेल लावून आपल्याला लाटून घ्यायचं. आता इथे थोडंसं तेल घेतलं, पाटाला लावलं आणि या लाटण्याला पण लावलं आणि आपल्याला आता याची चपाती लाटून घ्यायची. एकदम नरम पीठ झालेलं आहे, मस्त झालेलं आहे आणि अलगद हाताने आपण याला लाटून घेत आहोत. तर ही चपाती किती मोठी लाटायची आहे त्यानुसार उंडा घ्यायचा. आता हा पोळपाट थोडा मोठाच आहे, तर मोठी सुद्धा तुम्ही चपाती लाटू शकता. सगळीकडून लाटून घ्यायची. मी लाटून घेतलेली आहे. आता इथे ना खसखस लावायची थोडीशी, पण माझ्याकडे खसखस नव्हती. म्हणून मी काय केलं असेल, मी रवा घेतलेला आहे. मी थोडासा रवा घेतला आणि वरतून टाकला म्हणजे दिसायला छान दिसेल ना याच्यामुळे. पण तुमच्याकडे जर खसखस असेल तर तुम्ही खसखस सुद्धा लावू शकता. आणि जे पीठ मळलं आहे ना, त्या पिठामध्ये ना थोडीशी बडीशेप किंवा सूट पावडर किंवा बडीशेप पावडर, इलायची पावडर हे सुद्धा तुम्ही टाकू शकता. आता ना सुरी घ्यायची आणि किती मोठ्या कापण्या बनवायच्या आहेत त्यानुसार याला कट मारून घ्यायचे आहेत. मी अशा प्रकारे बनवत आहे, म्हणजे इतक्या मोठ्या बनवत आहे. तुम्हाला किती मोठ्या छोट्या बनवायच्या आहेत त्यानुसार बनवायच्या आहेत. बघू शकता गव्हाच्या पिठाच्या कापण्या मी केलेल्या आहेत. आता याला ना तळून घ्यायचं आहे. तर गॅसवर मी कढई ठेवलेली आहे. त्यात तेल टाकलेलं आहे आणि तेल छान कडकडीत गरम होऊ द्यायचं आणि त्यानंतर मीडियम गॅस करून आपल्याला ह्या कापण्या तळून घ्यायच्या आहेत. जर आपण
फास्ट गॅसची फ्लेम फास्ट केली ना आणि कापण्या तळून घेतल्या तर कापण्या ना जळतात, म्हणजे जळण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे काय करायचं, एकदाच कडकडीत तेल गरम करायचं आणि त्यानंतर मीडियम गॅस करायचा, म्हणजे मीडियम फ्लेम करायची आणि नंतर ह्या कापण्या टाकून आपल्याला तळून घ्यायच्या आहेत. तर मी सगळ्या कापण्या आता तळून घेते. अशा प्रकारे तेल किती असेल आणि किती त्या तेलात बसतील त्यानुसार तुम्ही या कापण्या टाकू शकता आणि तळून घेऊ शकता. आणि यात जशा तळल्या ना तशा पहिले नाही आपण टाकतो तेलामध्ये तर खाली जातात आणि जशा तळल्या तशा आपोआप वरती येतात आणि लगेच तळल्या जातात. हे जास्त टाइम नाही लागत याला तळण्यासाठी. तर इथे बघू शकता तळलेले आहेत. याच्यात छान असं तेल निथळून घ्यायचं, पूर्ण तेल निथळून घ्यायचं याचं असंच झाऱ्याने. आता आपण दुसऱ्या टाकू. तर दुसऱ्या पण मी टाकून घेत आहे. दुसऱ्या पण टाकलेल्या आहेत आणि आता आपल्याला बघू शकता अजिबात वेळ न लागता या एक साईड तळल्या जातात. आता या आपण अलटी पलटी करून छान तळून घ्यायच्या. अशा प्रकारे सगळ्या कापण्यांना आपल्याला तळून घ्यायच्या आहेत. आता कापण्या किती बनवायच्या, म्हणजे किती कमी, म्हणजे मी जेवढ्या प्रमाणात माप घेतलेलं आहे साहित्याचं तितक्या बनवायच्या आहेत की याच्यापेक्षा सुद्धा जास्त बनवायच्या आहेत. त्यानुसार तुम्ही गूळ आणि पीठ घ्या. म्हणजे जर तुम्हाला 2 कप, मी तर 2 कप गव्हाचं पीठ घेतलं, तुम्हाला जर 4 कप घ्यायचं असेल तर तुम्ही 4 कपसुद्धा घेऊ शकता. तर अशा प्रकारे तुम्ही साहित्य घ्या आणि ह्या कापण्या बनवा. तर इथे ह्या कापण्या तयार झालेल्या आहेत. तर बघू शकता किती छान दिसत आहेत आणि टेस्टीसुद्धा झालेल्या आहेत आणि खुसखुशीत अगदी 8 ते 10 दिवस टिकणाऱ्या ह्या कापण्या तयार झालेल्या आहेत. बघू शकता. तर ही आषाढ स्पेशल गव्हाच्या पिठाच्या 8 ते 10 दिवस टिकणाऱ्या कापण्या रेडी झालेल्या आहेत. तुम्हाला ही रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट जरूर करा. चॅनल लाईक, सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन. बाय. जय महाराष्ट्र.